हा, जय भीम मित्रांनो. जय भीम सर. जय भीम सर. काय म्हणतो? जय भीम सर. जय भीम सर. जय भीम. जय भीम सर. जय तर भीम. 8:40 झालेले आहेत आणि काल एवढीच लोकसंख्या आज दिसते. 19 विद्यार्थी उपस्थित आहेत. तर मला वाटतं आपण सुरुवात करूया. मग जसजसे लोक जॉईंट होतील ते होतील, नाही का? हो सर, सुरुवात करूया आपण. बुद्धांनो वंदन करू. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. तर मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगा की काल माझ्या आवाजामध्ये खूप व्हायब्रेशन्स होते, आज तसे आहेत काय? नाही सर, नाही. क्लिअर आहे आवाज. हा, काल बॅकग्राऊंडला जास्त नॉईस असल्यामुळे ना मी मोबाईल वरून करत होतो आणि त्याचं नॉईज रिडक्शन चालू केलेलं होतं, त्यामुळे बहुतेक त्या आवाजामध्ये लय जाणवत होती. आज आपण थेट लॅपटॉपला जोडून हे करतो. तर काल आपण बघितलं, पुन्हा थेरी सुरुवात केली होती. तर ह्या पुन्हा थेरीच्या सुरुवातीला मी सांगू इच्छितो की सरांनी आपल्याला नोटीस टाकलेली आहे. जून पासून आपल्या परीक्षा होत आहेत चालू. टाइम टेबल काय असेल ते आपल्याला सांगितलं जाईल आणि नंतर सांगितलं जाईल. आणि दुसरी गोष्ट, परीक्षा ही लेखी स्वरूपात होणार आहे आणि ते सेंटरवर होणार आहे. ही पण गोष्ट आपल्याला समजली. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की ते मल्टिपल चॉईस देतील म्हणून, कारण मागच्या वेळेस त्यांनी तसं सांगितलं होतं. पण नंतर मागची परीक्षाही त्यांनी रद्द केली आणि दोन्ही परीक्षा एकत्र घेण्याचं ठरलं. तर याही वेळेस असं वाटलं होतं आपल्याला की आपल्याला मल्टिपल चॉईस चा पर्याय मिळेल म्हणून परीक्षेचा आणि ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा होईल, परंतु त्यांनी ऑफलाईन परीक्षा डिक्लेअर केलेली आहे. तर हे काही विद्यार्थ्यांसाठी फार अवघड झालेलं आहे, पण घाबरण्याचं काही कारण नाही. तुम्ही इथे येऊ शकता, आमच्या घरी राहू शकता. राहण्याचा काही प्रॉब्लेम असेल तर 1 दिवसासाठी ते करावं लागेल आपल्याला. दुसरी गोष्ट, आता लेखी परीक्षा म्हटल्यावरती ना आपल्याला लिहिण्याची सवय राहिलेली नाही. म्हणजे माझा अनुभव स्वतःचा असा आहे की 2014 मध्ये मी जेव्हा पाली शिकायला सुरुवात केली आणि पेपर लिहायला मुंबईला गेलो, तेव्हा तो पेपर आहे ना लिहिता येत होता, पण हाताला ना वळण राहिलेलं नव्हतं आता भरभर भरभर लिहिण्याचं. हात खूप दुखायचा आणि त्यामुळे काही गोष्टी सोडून द्याव्या लागल्या होत्या. तर आपण आता आपल्याकडे अजून 1-1.5 महिना बाकी असणार आहे, तेव्हा सर्वांनी ना लिहायची प्रॅक्टिस चालू करायची की त्या जे काही लघुत्तरी प्रश्न आहेत, दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं लिहायची आणि ती पुन्हा पुन्हा रटून काढायची. त्यांनी 2 गोष्टी होतील, एकतर आपलं ते त्या प्रश्नाची उत्तर पाठ होतील आणि दुसरी गोष्ट लिहिण्याची चांगली प्रॅक्टिस होईल. कारण कमी वेळात आपल्याला कमी वेळात म्हणजे त्यांनी पेपर बरोबर सेट केलेला असतो वेळेनुसार, पण आता आपल्याला तशी सवय राहिलेली नसल्यामुळे लिहिण्याचा खूप त्रास होतो. मला तसं प्रत्येक वेळेस जाणवलेलं आहे. डिप्लोमाला जाणवला, MA करताना जाणवला, असा प्रत्येक वेळेस मला तो त्रास जाणवलेला आहे. तो आपल्याला जाणवू नये म्हणून आहे ना, प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. आता लेखी प्रॅक्टिस, लिहिण्याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हे जे पुस्तकाच्या धड्याखाली जे प्रश्न दिलेले आहेत तेच प्रश्न आपण करायचे आहेत. की त्याची उत्तर जर तयार ठेवली तर मग प्रश्न कसाही फिरवून विचारला गेला, खरं तर काही फिरवून विचारला जाणार नाही, तेच प्रश्न विचारले जातील, परंतु थोडासा फिरवला जरी गेला तरी उत्तर साधारण तसंच असणार आहे.
त्यामुळे धड्याखाली जे काही आहे त्याचं तुम्ही एक वही तयार करून आहे ना ते धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरुवात करायची. अगदी जे एका वाक्यात उत्तर आहे तिथपासून किंवा जे गाळलेल्या जागा वगैरे दिलेल्या आहेत, जोड्या लावा दिलेल्या असतील, अशा प्रत्येक प्रश्नाची प्रत्येक धड्याखालची प्रश्न उत्तर आहे ना तुम्ही लिहायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्याकडे एक आन्सर शीटच तयार होईल आपल्या पुस्तकाची. आणि दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत तेही मी जसं तुम्हाला सांगितलं की आपला जो पहिला लेक्चर माझं झालं त्यावेळेसच सांगितलं होतं की एखादी कविता असते, त्या कवितेचा अर्थ एखादा व्यक्ती वेगळ्या प्रकारे लिहू शकतो, दुसरा व्यक्ती दुसऱ्या प्रकारे लिहू शकतो. तर आपल्याला त्यातून काय काय जाणवतंय हेच लिहायचं आहे. की आपल्याला समजा पुन्हा थेरीच्याच बाबतीत म्हणलं आपण तर पुन्हा थेरी कशी आहे की तिच्यामध्ये धर्म कसा जाणवतो किंवा तिने कोणती गोष्ट करून दाखवलेली आहे. तर या गोष्टी म्हणजे आपल्याला आहे ना त्या कवितेतून काय काय गोष्टी जाणवलेल्या होत्या ना त्या सगळ्या लिहून काढायच्या. प्रश्न कसाही येऊ, उत्तर हे त्याच्यामधूनच असणार आहे. त्यामुळे ते ना पूर्ण एसे त्याचा एक पूर्ण निबंधच लिहून काढायचा. आणि तो निबंध तुम्ही हाताला वळण येण्याच्या दृष्टीने पुन्हा पुन्हा लिहिलं की ते जे आहे त्याच्यातनच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला. जेव्हा आपण एखाद्या धड्याच्या प्रश्नाचं उत्तर लिहितो तेव्हा ते सोपं असतं, पण कवितेच्या प्रश्नांची उत्तर लिहिणं थोडंसं अवघड असतं. कारण कवीनी काहीतरी वेगळ्याच गोष्टी लिहिल्या त्याला सांगायच्या असतात आणि त्या दिसताना वेगळ्याच काहीतरी लिहिलेल्या दिसत असतात. धड्यामध्ये तसं नसतं. जसं जातक कथा जर आपण बघितली तर जातक कथा कशी गद्य स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याची उत्तरं लिहिणं तसे सोपं जाईल. परंतु अर्थात तिथेही आपल्याला काहीतरी हे काढायचं असतं की याच्यातून धम्म काय समजलं काय वगैरे. तर याची सवय आपल्याला लावली पाहिजे. तर ठीक आहे, हे परीक्षेच्या दृष्टीने मला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. आता आपण आपल्या पुन्हा थेरीकडे वळूया. काल आपण पुन्हा थेरीला सुरुवात केली होती आणि एक मिनिट. काय रेकॉर्ड होतोय ना? हो हो. व्हॉइस रेकॉर्डिंग होतंय का हे बघत होतो, कारण मागच्या वेळेस आपलं व्हॉइस रेकॉर्डिंग झालं नव्हतं. काय एकाच व्यक्तीने सर्वच गोष्टी करायच्या म्हटल्यावरती ना कुठेतरी दुर्लक्ष होऊन जातं. तर असं ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित आहे आपलं रेकॉर्डिंग. तर पुन्हा थेरी. तर पुन्हा थेरीच्या बाबतीत आपण बघितलं की ही पुन्हा अनाथपिंडकाच्या घरातल्या दासीची मुलगी आहे आणि दासीची मुलगी म्हणून ती स्वतःही दासी आहे आणि तिला ती घरात राहते म्हणून तिला काहीतरी काम दिलेलं आहे. ते काम दिलेलं असं आहे की तिने रोज सकाळी उठून पाणी घेऊन यायचं आहे. घरासाठी लागणारं पाणी घेऊन यायचंय पाणवठ्यावरून. तर ती मग रोज सकाळी ती जे काही तलाव असेल किंवा जो काही नदी असेल तिकडे जाते. थंडी असो ऊन असो. आता पहाटे तर ऊन नसतं, परंतु गरमीचे दिवस असोत, पावसाळ्याचे दिवस असोत अथवा थंडीचे दिवस असोत, ती त्या नदीमध्ये जाते. तिथे आता काठावरूनच काही भरता येत नाही, ते पाण्यामध्ये उतरावं लागतं आणि मग ती पाणी घेऊन येते. तर तिला त्या थंडीचीही ती तमा बाळगत नाही, कारण तिला मालकाच्या बोलण्याची भीती वाटते असं ती म्हणते. आणि मग एक दिवस ती पाहते की एक ब्राह्मण एवढ्या थंडीमध्ये पाण्यामध्ये डुबकी मारत असतो. तेव्हा ती त्याला प्रश्न विचारते की बाबा रे, मला तर भीती वाटते माझ्या मालकाची म्हणून मी पाण्यामध्ये उतरते, परंतु तुला कोणाची भीती वाटते की तू असा पाण्यामध्ये डुबकी मारतो आहेस आणि एवढ्या थंडीचा अनुभव घेतो आहे. तेव्हा तो तिला सांगतो की अगं पुंडलिके, तुला माहित नाही का, शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, वेदामध्ये असं लिहिलेलं आहे की जर आपल्याला पुण्य प्राप्त करायचं असेल, आपले पाप धुवून काढायचे असतील तर पाण्यात उडी मारायची असते. इथपर्यंत आपण काल बघितलं होतं. आता मी प्रेझेंट करतो स्क्रीन, म्हणजे आपण आपल्याला पुढचं बघता येईल, पुढच्या गाथा काय आहेत त्या.
तर आपण पुन्हा थेरीच्या बद्दल माहिती काल घेतली होती. सर राजरत्न सरांचा कॅमेरा ऑफ करायला हवा ना सर. फुले सर, तुमचा कॅमेरा बंद करा ना. हा, झालाय बंद. परत चालू झालाय बरं का. बंद झाला होता, परत चालू झाला. हा, आता बंद झालाय. थँक्यू. तर आपण पहिली गाथा बघितली होती आणि दुसरी गाथा देखील बघितली होती आणि ही तिसरी गाथा बघून झाल्यावर आपण थांबलो होतो. तर ह्या तिसऱ्या गाथेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे पुंडलिके, तू जाणत असून सुद्धा का विचारते? कुशल कर्म करण्यासाठी व घडलेले पाप कर्म नष्ट करण्यासाठी मी हे करत आहे. म्हणजे पाण्यामध्ये बुडी मारत आहे असं. आता आपण चौथी गाथा बघू. चौथी गाथेमध्ये योच उड्ढो दहरो वा पापकम्मं पकुब्बती दकाभिसेचना सोपी पापकम्मा पमुच्चती. याच्यामध्ये ह्या शब्दांचे अर्थ खाली दिलेले आहेत. यो म्हणजे जो कोणी, वुड्ढो म्हणजे वृद्ध, दहर म्हणजे तरुण. तर आपल्याला हे शब्द पुष्कळ गरजेचे पडतात, कारण आपण असे कवितेमधनं किंवा कथेमधनं जे शब्द घेतो त्या शब्दांमुळे आपले शब्दसंग्रह वाढत जातो आणि मग आपल्याला एखादी वाक्यरचना करायची असेल तर तिथे या शब्दांचा खूप उपयोग पडतो. म्हणून हे शब्द लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं दहर म्हणजे तरुण, हे शब्द अनेक ठिकाणी येत असतात. वुड्ढो म्हणजे वृद्ध, प कुब्बती म्हणजे करतो, दक अभिसेचन, दक अभिसेचन म्हणजे दक म्हणजे पाणी, अभिसेचन म्हणजे शिंपडणे. परंतु दक अभिसेचन हे कंबाईन शब्दाचा अर्थ आहे ना, पाण्यात स्नान करणे असा होतो. पण अभिसेचन म्हणजे काय, तर असं पाणी शिंपडणं. दक म्हणजे पाणी. सो म्हणजे तो. पी हा शब्द शुद्धासाठी वापरला येतो. जसा च म्हणजे आणि म्हणून वापरता येतो, तसा पी म्हणजे सुद्धा असा वापरला जातो. पमुच्चती म्हणजे मुक्त होतो. तर अशा ह्या सर्व जे शब्दांचे अर्थ आहेत त्यांना एकत्र करून आपण मग काय अर्थ होऊ शकतो, तर त्यानुसार आपल्या पुस्तकामध्ये या वाक्याचा अर्थ दिलेला आहे, या पदाचा अर्थ दिलेला आहे. जो वृद्ध अथवा तरुण पाप कर्म करतो तो सुद्धा पाण्यात स्नान केल्याने पाप कर्मापासून मुक्त होतो, असं तो ब्राह्मण पुंडलिकेला सांगतो आहे की जो वृद्ध अथवा तरुण पाप कर्म करतो तो सुद्धा पाण्यात स्नान केल्याने पाप कर्मापासून मुक्त होतो. पुढे चालूया. पुढच्या स्लाइडवर चालतो. ही पाचवी गाथा आहे. कोनु ते इदम खासी अजानंतस्स अजानकु दकाभिसेचना नाम पापकम्मा पमुच्चती. म्हणजे पाण्यात स्नान केल्याने पाप कर्मापासून मुक्ती मिळते हे तुला कोणत्या अड्याण्याने सांगितलं, असं पुंडलिका त्याला म्हणते.
को म्हणजे कोण, नु हे नकारार्थी वापरलं जातं. ते म्हणजे तू, त्वं, इदम ही गोष्ट, अख्खासी, अख्खासी म्हणजे घोषित करणे किंवा सांगणे. अजानं तस्स, तस्स म्हणजे त्याला, अजानं म्हणजे न जाणून, अजानं म्हणजे न जाणून, तस्स म्हणजे त्याला. अजानको म्हणजे अडाणी, जो जाणकार नाही असा, अडाणी. नाम म्हणजे नाव किंवा यासारखं. तर पुण्यका इथे त्याचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते. तो म्हणतोय की पाण्यात आंघोळ केल्याने वृद्ध किंवा तरुण व्यक्तींनी सुद्धा पाप कर्म केले असतील तर पाण्यात आंघोळ केल्याने त्यांना मुक्ती मिळते, असं त्याचं म्हणणं आहे. आणि ती त्याचं प्रबोधन करते की पाण्यात स्नान केल्याने पापकर्मापासून मुक्ती मिळते. हे तुला कोणी अज्ञानी किंवा कोणत्या आड्याने सांगितलं. आणि पुढेही ती त्याला बरेच उदाहरणं देऊन सांगते, ते आपण पाहणार आहोत. पुढच्या गाथेवर जायचं का आपण? चला सर. 6वी गाथा. सग्गं नून गमिस्सन्ति सब्बे मंडूक कच्छप्पा नागा च ससुमारा च ये चैये उदके चरा. सग्ग म्हणजे स्वर्ग. इथे परत स्वर्गाची कल्पना आली बघा. सग्गं म्हणजे स्वर्ग, नून म्हणजे नक्कीच, गम इस्सन्ति म्हणजे जातील. गम म्हणजे जाणे, आणि आपल्याला आपण भूतकाळाचे प्रत्यय मला वाटतं पाहिलेले आहेत. तर इस्सन्ति लागलं. इस्सन्ति हा प्रत्यय भविष्य काळातला आहे. मंडूक, मंडूक म्हणजे बेडूक, मंडूक म्हणजे बेडूक. कछप्पा म्हणजे कासव. इथं लिहायचं विसरलोय मी स्लाइडमध्ये. मंडूक म्हणजे बेडूक, कछप्पा म्हणजे कासव, सुसुमारा म्हणजे मगर, नागा म्हणजे नाग किंवा साप. ये म्हणजे जे काही, हे जे काही आहेत ते. च ऐये, चैये हा शब्द आहे, त्याची फोड आहे. च ऐये, च म्हणजे आणि, असं आपण मागेच बघितलं. आणि ऐये म्हणजे इतर. च ऐये म्हणजे आणि इतर. चर, चर म्हणजे जगणारे किंवा चालणारे प्राणी. आपण म्हणतो जलचर, तर पाण्यात राहणारे प्राणी किंवा पाण्यात जगणारे प्राणी,
किंवा उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी जगणारे असे प्राणी म्हणजे चर या शब्दाचा अर्थ जगणारे प्राणी किंवा जिवंत प्राणी. तर या वाक्याचा अर्थ असा होतोय की पाण्यात स्नान केल्याने जर पापकर्मापासून मुक्ती मिळते तर मग सर्व बेडूक, कासव, साप, मगर आणि पाण्यात राहणारे इतर प्राणी सर्वच्या सर्व निश्चितच स्वर्गात जातील. हॅलो हॅलो. सर. हो बोला ना. सर मोबाईल सर एक जर एक सुसुमारे म्हणजे मगर आणि सापाला काय? काय? सुसुमारा म्हणजे मगर ना? सुसुमारा म्हणजे मगर, साप म्हणजे नाग. हा. वरती नाग आहे बघा. ओके ओके. नाग म्हणजे साप किंवा नाग हा आपल्याला परिचित शब्द आहे. मराठीमध्ये पण नागाला नागच म्हणतो आपण. फक्त नाग मराठीमध्ये आपण नाम म्हणून वापरत असतानाही नागाला नागच म्हणतो नाग, परंतु पालीमध्ये नागा म्हणलं जातं. ते जेव्हा विभक्तीचे प्रत्यय शिकू आपण तेव्हा लक्षात येईल की जसं आपण बुद्धा, बुद्धो अनेक वचन बोलायचं असेल तर बुद्धो म्हणतो, तसं अनेक वचन नागांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नागो होईल. नागा म्हणजे एक नाग. नाही, मी उलट सांगितलं बरं का, माफ करा. नागा म्हणजे अनेक नाग, नागो म्हणजे एक नाग, बुद्धो बुद्धा असा त्याचं हे आहे. आवाज येत नाहीये सर. हो, मी बोलतच नाहीये, तुम्ही लिहिताय ओके म्हणून मग ओके, थँक्यू मी शांत थँक्यू. बसलोय. झालं सर लिहिणं. हो, आता आपण हे जे अर्थ लिहिलेला आहे ना गाथेचा बघा, तो कसा लिहिलाय. पाण्यात स्नान केल्याने जर पापकर्मापासून मुक्ती मिळते तर मग सर्व बेडूक, कासव, साप, मगर आणि पाण्यात राहणारे इतर सर्वच्या सर्व निश्चितच स्वर्गात जातील. परंतु इथे जर तुम्ही वाक्य बघितलं तर वाक्य कसं आहे, सगं नून गमिस्सन्ति सब्बे मंडूकछप्पा नागाच सुसुमाराच ये चैये उदके चरा. म्हणजे वाक्य इथून आहे फक्त की सर्व बेडूक, कासव, साप, मगर आणि पाण्यात राहणारे इतर प्राणी सर्वच्या सर्व निश्चित स्वर्गात जातील. एवढंच खरं तर अर्थ लिहायला पाहिजे, परंतु आपण वरती हे पण टाकले, पाण्यात स्नान केल्याने जर पाप कर्मापासून मुक्ती मिळते तर मग. तर हे कसं आहे माहिती आहे का, की आपण एखाद्या कवितेचा अर्थ लिहित असतो ना, तर हा अर्थ जरा सायलेंट असतो, म्हणजे त्यांना हे अपेक्षित असतं की असं म्हणायचं आहे, पण लिहिलेलं वेगळंच असतं. तर इथे जे हे 3 वाक्य जे निळ्या अक्षरामध्ये बघतायत तुम्ही, तर त्यापैकी हे सर्व बेडूक इथून जर बघितलं शेवट जातील पर्यंत, तर हे वरच्या वाक्याचा अर्थ झाला तो. परंतु पाण्यात स्नान केल्याने पासून तर मग पर्यंत आपण आपल्या मनचं टाकलेलं आहे. तर हे काय होतं माहितीये का, जो ट्रान्सलेटर असतो ना,
तो अशा पद्धतीने मध्ये मध्ये काही काही गोष्टी टाकत असतो की जे अपेक्षित असतं, म्हणजे त्याला अपेक्षित असतं वाचताना की जो काही कवी आहे किंवा जो बोलणारा आहे त्याला हे अपेक्षित असावं असं गृहीत धरून. त्यामुळे आपल्याला, आपण जेव्हा ट्रान्सलेट केलेलं मटेरियल बघतो तेव्हा त्यामध्ये आहे ना प्युअर ट्रान्सलेशन नसतं. त्याच्यामध्ये ट्रान्सलेटरने आपल्या मनातल्या पण काही गोष्टी टाकलेल्या असतात. त्यामुळे म्हणूनच आहे ना, ट्रान्सलेशन वाचत बसण्यापेक्षा ट्रान्सलेशन आपल्याला थोडं मदत करतं, परंतु आपण प्रत्यक्ष पाली वाचून आपल्या पद्धतीने जर ट्रान्सलेशन केलं तर ते चांगलं असतं. आता इथे मी मुद्दामच तुम्हाला हे दाखवलेलं आहे, परंतु हे नेहमीच असं केलं जातं. बऱ्याच वेळा काय केलं जातं की जी गोष्ट याच्यामध्ये वाक्यामध्ये दिलेली नाहीये परंतु आपल्याला ट्रान्सलेशन मध्ये टाकायची आहे, तर ती ब्रॅकेटमध्ये टाकली जाते. तर खरं पाण्यात स्नान केल्याने पासून ते तर मग पर्यंत ही गोष्ट ब्रॅकेटमध्ये टाकायला पाहिजे. आणि मग जे लिहिलेलं आहे वरती लाल अक्षरामध्ये ते सर्व सर्व बेडूक पासून स्वर्गात जातील पर्यंतच आहे. हे ध्यानात असू द्या. पुढे जाऊ आपण. 7वी गाथा आहे. ओरभिका सुकरिका मच्छिका मीगबंधका चोराच वज्झघाता च ये चय्ये पाप कम्मिनो धकाभिषेचना तेपि पापकम्मा पमुच्चरे. इथे ओरभिका म्हणजे खाटीक आणि सुकरिका, सुकर म्हणजे काय, डुक्कर. तर सुकरिका म्हणजे डुकराचे मांस विकणारा किंवा डुकराला मारणारा वगैरे, म्हणजे खाटकासारखाच तो झाला. मच्छिका म्हणजे कोळी, जे मासे वगैरे असतात मासे विकणारा, म्हणजे त्याला आपण कोळी म्हणतो. मीग बंधका म्हणजे मीग म्हणजे हरण, बंधका म्हणजे पकडणारा किंवा पारधी. वज्रघाता म्हणजे वध करणारा. आणि पाप कम्मिनो म्हणजे पाप कर्म करणारे. असा ह्या शब्दांचे अर्थ आहे. तर ती काय, आणि पुढचं जे आहे च अय्ये म्हणजे आपण मागेच बघितलं, च अय्ये म्हणजे काय, आणि अन्य पाप कम्मिनो म्हणजे पाप करणारे. धकाभिषेचन आपण बघितलं, आंघोळ करतात. धकाभिषेचन म्हणजे काय, आंघोळ करणे. ते पी ते सुद्धा, जे सुद्धा. पाप कम्मा परत तेच आहे की पाप कर्म पमुच्चरे. तर ती काय सांगते आता की मेंढ्यांचे मांस विकणारे खाटीक, डुकराचे मांस विकणारे कोळी, हरिण पकडणारे पारधी, चोर वध करणारे आणि इतर सर्व पाप करणारे पाण्यात स्नान केल्याने पाप कर्मापासून मुक्त होतील. हे मागचं जे वाक्य होतं त्याचंच कंटिन्युएशन मध्ये आहे की जसं कासव, सुसुमार, साप हे पाण्यामध्ये डुबकी मारल्याने म्हणजे पाण्यात असल्याने पापकर्मापासून मुक्त होतील, त्याचप्रमाणे मेंढ्यांचे मांस विकणारे खाटीक, डुकराचे मांस विकणारे कोळी, हरिण पकडणारे पारधी, चोर वध करणारे आणि इतर सर्व पाप करणारे पाण्यात स्नान केल्याने पाप कर्मापासून मुक्त होतील. असं पुण्यिका त्याला त्याचं प्रबोधन करते ब्राह्मणाचं. म्हणजे असं असेल तर असंही होईल असं तिला म्हणायचं आहे.
इथे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो ओरभिका, सुकरिका, मच्छिका, मेघबंधका, वज्रघाता, हे सगळे ना पुढे आ झालेले आहेत बघा. तर ते अनेक वचनामुळे झालेले आहे. ओरभिक म्हणजे खाटीक असेल, परंतु तो नाम म्हणून वापरताना आणि अनेक वचनामध्ये असल्यामुळे तो ओरभिका झाला. सुक सुकरिक असेल तो सुकरिका झाला. मच्छिका असेल तो मच्छिका झाला. आता तो एक वचनामध्ये असता तर मच्छिको झालं असतं, सुकरिको झालं असतं, ओरभिको झालं असतं, मेघबंधको झाला असतो, वज्रघातको झालं असतं. तर एक वचनात असतो ते. सर हो, हे बोला ना. च च च अंजे ह्याचा च शब्दाची फोड च सांगता का? ऐये आपण च आधीच्या स्लाइड मध्ये आलेले आहे. च ऐये, च ऐये ऐय, हा हा ऐये. ओके सर. च ऐये, च म्हणजे आणि, ऐये म्हणजे काय अन्य. च ऐये म्हणजे आणि इतर, अन्य, इतर. हा शब्द मागे आलेला होता सर म्हणून इथे टाकला. हा, हे काय आहे? काय म्हणताय? पमुच्चरे म्हणजे हा, पमुच्चरे पम पमुच्चरे पमुच्चरे म्हणजे अ, अ, चगणारे वगैरे अशा अर्थाने मागे हा शब्द आलेला आहे आपल्याला. पमुच्चती मुक्त होतो, मुक्त होणारे. हे बघा पमुच्चती आलेलं आहे. पाप कर्मा पमुच्चरे म्हणजे पाप कर्मापासून मुक्त होतील. सर झालंय सर पुढे गेलो तरी चालेल. चालेल, ठीक. 8वी गाथा. सचे इमा नदियो ते पापम कुब्बे कतंगहु पुय्यंपीमा वहेयुं ते तेन त्वं परिबहिरो. सचे म्हणजे जर. हा शब्द बऱ्याच ठिकाणी येत असतो. सचे, सचे म्हणजे जर. इमा म्हणजे या, नदियो म्हणजे नद्या. आता इथे नदी हा मूळ शब्द आहे आणि त्याला अनेक वचनामध्ये नदियो केलेलं आहे. जसं आपण आकारांत शब्दामध्ये आणि पुल्लिंगी शब्दामध्ये बघितलं की ओ केलेलं होतं अनेक वचनासाठी. जसं बुद्धो, आपलं बुद्धा केलेलं होतं. तसं इथे नदियो म्हणजे अनेक वचन झालेलं आहे तिथे. बहु म्हणजे वाहने, वहू, वहती या शब्दाचं वहू झालेलं आहे, ते वाहने. पुय्यंपी, इथे पुय्य आणि पी हा शब्द एकत्र आलेला आहे. पुय्य म्हणजे पुण्य आणि पी म्हणजे सुद्धा. आपण बघितलं की पी हा सुद्धा यासाठी वापरला जातो. च हा आणीसाठी वापरला जातो. परिबहिरो, बाहेरचा व्यक्ती. जर ह्या नद्या तू पूर्वी केलेले पाप वाहून नेतील तर मग तुझे पुण्य सुद्धा का वाहून नेणार नाहीत. त्यामुळे पुण्यरहित होशील. बघा किती मस्त प्रबोधन केलंय तिने की हे पाण्यात स्नान केल्याने जसं पाप वाहून जातं
तसं पुण्य सुद्धा वाहून जाईल आणि मग पुण्यरहित होशील. इथे पुन्हा थेरी बद्दल एक गोष्ट आपल्याला आणखीन समजते की तिला एवढं सगळं माहिती आहे. हे आपोआप काही माहिती नसणार आहे. याचा अर्थ पूर्वजन्मामध्ये ती धम्मामध्ये चांगली प्रतिष्ठित असणार आहे आणि म्हणूनच तिला एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी सुचत आहेत. पुण्य नाही काय परिबाहिरो म्हणजे बाहेरचा व्यक्ती की पुण्यरहित, नक्की काय अर्थ येईल त्याचा? बाहेरचा व्यक्ती. अच्छा. मग पुण्यरहितला कुठला अर्थ आहे, कुठला शब्द आहे? अं, तेच ना, पुण्य सुद्धा ते ना कसं झालेलं आहे माहितीये का? जर आपण शब्दाचे अर्थ घेतले, म्हणजे शब्दाचा अर्थशः जर बघायला गेलं तर हे आपल्याला अर्थ सापडतात. परंतु आपल्याला जेव्हा एखाद्या कवितेचा वाक्याचा अर्थ शोधायचा असतो तेव्हा तो आपल्याला अंदाजाने लिहावा लागतो. आता हे पुण्यरहित व्यक्ती कसं झालेलं आहे की अ, अ, इथे इथे हा बाहेरचा व्यक्ती म्हणजे कोण असू शकतो? तर बाहेरचा व्यक्ती म्हणजे इथं पुण्यरहितच असू शकतो ना. तर जर आपण डिक्शनरीमध्ये या शब्दाचा अर्थ पाहायला गेलो तर आपल्याला हा अर्थ सापडतो. परंतु कवितेचा अर्थ तयार करताना आपल्याला त्याला साजेसा अर्थ घ्यावा लागतो. आता हे जे निळ्या अक्षरामध्ये आपण अर्थ दिलेला आहे हा अर्थ तुम्हाला दिलेलाच नसेल आणि वरचं वाक्य दिलंय आणि शब्दांचे अर्थ दिले आहे, तर कदाचित तुम्ही त्या वरच्या वाक्याचा काहीतरी वेगळाही अर्थ लिहू शकाल. तर आता हा अर्थ ज्याने कोणी लिहिलेला आहे त्यांनी त्याच्या पद्धतीने लिहिलेला आहे, पण तुम्ही तो एखाद्या वेळेस दुसऱ्याही कुठल्या पद्धतीने लिहू शकता. मग अशा प्रकारे वेगवेगळ्या व्यक्तीचे अर्थ वेगवेगळे तयार होऊ शकतात तिथे. पुढे चलूया. नववी गाथा आहे. सचे अरे हा नववी गाथा. यस्य ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरी तमेव ब्रह्मो मा कासी मा ते सीतं छवी हने. यस्य म्हणजे जो कोणी, य असं म्हणजे जो कोणी, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण विद्वान व्यक्ती, त्वं म्हणजे तू, भीतो म्हणजे घाबरल्याने किंवा घाबरणारा, भीतो घाबरणारा. इथे एक वचन आहे बघा, त्यामुळे तो भीतो आला, भीता नाही आला. उदक उतरी हा शब्द या आधी केलेला आहे बहुतेक. पाण्यात उतरणारा. तम एव म्हणजे ते फक्त, म्हणजे तेच, ते फक्त म्हणजे तेच. ब्रह्मो
म्हणजे ब्राह्मण, ब्राह्मणा, ब्राह्मणाला दुसरा शब्द ब्रह्मा, ब्रह्मा, ब्रह्मो. मा हा नकारार्थी वापरलाय शब्द. असाच एक शब्द नू येऊन गेलेला होता आपल्याला, तोही नकारार्थी पण प्रश्नार्थक होता आणि हा नकारार्थी आहे. काशी, आकाशीचं काशी झालं, म्हणजे पूर्वी केलेले किंवा केले. छविन म्हणजे त्वचेला, छवी म्हणजे त्वचा, छविन म्हणजे त्वचेला. हने, हनन करणे, पीडा करणे, मारणे. हने म्हणजे पीडा करून घेणे. शीत म्हणजे थंड, आपण बघितलं. शीतंग म्हणजे थंडीने. हे ब्राह्मणा, ज्याला भिवून तू सतत पाण्यात उतरतोस, तेच हे ब्राह्मण तू करू नकोस व आपल्या शरीराला थंडीने पीडा देऊ नकोस, असं ती त्याला सांगते. सर हो इथे हॅलो. हो, हा बोला ना, सर, बोला. आता इथे पुढे आपण पुढे जाऊया का? शीतम शब्द बघितला ना. हा हा. नाही नाही सर, ऐका ना, हो एक हो. फरक सांगते. शीतम शब्द बघितला ना, हम्म, त्याचा अर्थ इथे दिलेला आहे की थंडीने. हा. आणि आपण जेव्हा सुनीत थेर गाथा वाचली ना, अभ्यासली, हम्म. तेव्हा तो सी ऱ्हस्व आहे बघा, आणि त्याचा अर्थ स्मित होतो, काय आणि होतो? इथे हा दीर्घ आहे. हम्म. असं मला म्हणजे हा. इथे शीत अधिक अंग थंडीने असा अर्थ, तो इथे सी दीर्घ आहे, बरोबर आहे. हो, आणि सुनीत थेर मध्ये तिथे 12वी गाथा आहे बघा, तर त्याच्यामध्ये शीतम पातू करित्वान इममथम अभासत असं. तेव्हा तो, आणि त्या गाथेमध्ये शीतमचा अर्थ आहे स्मित, म्हणजे भगवान बुद्ध स्मित स्मित केलं करतात. त्यांनी, असं हसले. हा फरक मला तुम्हाला म्हणजे हा. मला आता हा, हो असं. तर म्हणजे रसवाडी दीर्घ मध्ये जो फरक आहे ना मला, आणि त्याचा अर्थ बदलतो, ते हो. मला सांगायचं होतं. ते माझ्या आणि लक्षात आलं. ते आता विभक्ती शिकाल ना मॅडम तुम्ही, त्या विभक्तीमध्ये पण विशेषतः जेव्हा आहे ना हा. हे उकारांत शब्द आपण शिकतो ना, उकारांत आणि इकारांत हे दोन्ही शब्द शिकताना हा. हीच गोष्ट तिथे होते बरं का, की ज्यावेळेस आपण तिथे विभक्तीचे प्रत्यय लावतो ना, तेव्हा तिथे उकार चेंज होतो. म्हणजे पहिला उकार असतो त्या शब्दाला, जेव्हा आपण विभक्त्या लावतो त्यावेळेस त्याचा उकार हो चेंज होऊन सर. दुसरा उकार तयार होतो. हा, तर हे तिथे ना तुम्हाला फार प्रामुख्याने जाणवेल ह्या गोष्टी. आणि शब्दाचे अर्थ तर छोट्या छोट्या गोष्टी बदलतात, हे आपल्याला माहितीच आहे. की पहिला शीत केलं तर तो स्मित हो. झालं, आणि दुसरं शीत केलं तर ते थंडी झाली. पण चांगलं तुम्ही फार हा. निरीक्षण केलं आणि फार मागच्या गाथा बघितल्या त्या.
ओके सर. चला पुढे जाऊया आपण. दहावी गाथा. कुंभगल पटिपन्न मग अर्यमगं समाई समानई तकाभिसेचना भोवती इमं साटं ददामी ते. साटंग म्हणजे कपडा नाही का. कुमग्गं पटिपन्नं. कुमग्ग म्हणजे चुकीचा मार्ग, पटिपन्न म्हणजे सोबत जाणे. मग म्हणजे मला. आर्यमगं. आर्यमगं म्हणजे आर्य मार्ग. समानई म्हणजे सोबत आणले. दक अभिसेचन हा शब्द आपल्याला मागे गेलेला आहे. पाण्यात आंघोळ करणे, पाण्याचा अभिषेक करणे. भोवती म्हणजे आपण मॅडम म्हणतो ना, हे देवी. हे देवी म्हणजे ती देवी नाही, पण एखाद्या स्त्रीला आपण संबोधन करतो त्या प्रकारे. इमंग हे आणि साटकं आदरार्थी ना सर. हो आदरार्थी. आदरार्थी. हो आदरार्थी आपण म्हणतो ना, त्या तसं. ददामी म्हणजे देतो, मी देतो अशा अर्थाने. ददाम आलं असतं तर देतात असं झालं असतं अनेक वचन. हे ददामी एक वचनामध्ये देतो असं. तर आता तो जो ब्राह्मण आहे त्याचं चांगलं प्रबोधन झालेलं आहे आणि आता तो पुण्य केला म्हणतो आहे की कुमार्गाला लागलेल्या मला स्नानापासून, म्हणजे स्नानापासून परावृत्त नाही केलेलं त्याला, पण त्याची जी अशी समजूत होती की स्नान केल्याने पाप नष्ट होतात आपलं आणि आपलं पुण्य वाढतं वगैरे. तर अशा या गोष्टीपासून मला प्रवृत्त केलेलं आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि आर्य मार्गावर आणलं आहे. आर्य मार्गावर म्हणजे आर्य मार्ग कोणाला म्हणतात, तर जो पंचशिलानी वागतो त्याला आपण आर्य मार्गावर चालणारा व्यक्ती म्हणतो आपण. पंचशील म्हणा, अष्टशील म्हणा, दशशील म्हणा. तर हे देवी, हे वस्त्र मी तुला दान करतो असं तो तिला म्हणतोय. की त्याच्याजवळ एखादं वस्त्र असेल, ते वस्त्र तो तिला दानामध्ये देतोय की तू मला फार चांगला उपदेश केलेला आहे आणि मला तू या गोष्टींपासून परावृत्त केलेलं आहे. तर जरा माईक बंद करायला सांगा. काय लोकांचे माईक चालू असतात, मग ते डिस्टर्बन्स होतं. अच्छा आवाज येताना रेकॉर्डिंगला पण प्रॉब्लेम. हो चालेल. मला वाटतंय माझ्याकडेच आहे ना बॅकग्राऊंडला काहीतरी आवाज आहे. बोलायचं असेल तर बाहेर जाऊन बोल.
तर झालंय सर, पुढे गेलं तर चालेल. चालेल, आपण जाऊया पुढे. तर ही 11वी गाथा आहे. तू ह्येव साटको होतु नाहमिच्छामि साटकं सचे भायसी दुःखस्थ सर सचे माईक ते. म्यूट झालाय तुमचा. अच्छा, हा सॉरी. हा, तर आता 11वी गाथा आहे ही. तू ह्येव साटको होतु नाहमिच्छामि साटकं सचे भायसी दुःखस्य सचे ते दुःखम पियं. तुह्य, तुह्येव म्हणजे तुह्य एव म्हणजे तुलाच. तुह्य म्हणजे तुम्ह, तुम्हचं रूप येते. तू, त, तुम्ह, तू वगैरे चे मला वाटतं हे अजून तुम्हाला शिकवलेलं नाहीये. आणि एखाद्या वेळेस ते ह्या तुमच्या 6 महिन्याच्या कोर्सला नसेलही. तुह्य म्हणजे की तुलाच, तुह्य एव तुलाच. साटक म्हणजे आपण बघितलं कपडा, साटको म्हणजे कपडा, एक वचनामध्ये कपडा. हो तू म्हणजे लाभो, तुलाच लाभो असं. भवती, भवतीचं रूप आहे हे भूतू. नाह म्हणजे नाही. इच्छामी मला इच्छा नाही त्या कापडाची. साटकं, साटकं म्हणजे कापडाची, त्या कापडाची मला इच्छा नाही. तुझं कापड तुलाच हो असं तिला म्हणायचंय. सचे हा शब्द आधी येऊन गेला. सचे म्हणजे जर. भायसी भीतो. दुःखम पिय या शब्दाचा फोड अशी आहे. दुःख म अप्पिय म्हणजे दुःख अप्रिय आहे. दुःख आणि अप्रिय या दोघांना एकत्र जोडल्यावर तो मध्ये म आलेला आहे. ते नियम आहेत काही व्याकरणाचे, त्या व्याकरणाच्या नियमानुसार असं होते. हे वस्त्र तुझे तुलाच लाभो, ती म्हणते. तिला जेव्हा त्यांनी कपडा ऑफर केलेला आहे तेव्हा ती त्याला म्हणते की हे तुझं वस्त्र तुलाच लाभो, मला वस्त्राची इच्छा नाही. जर दुःखाला भीतोस व जर तुला दुःख अप्रिय आहे तर काय हे ती पुढे सांगेल. हे वाक्य इथे अर्धवट आहे. पुढे जाऊया. सर, हा हा सर शब्द आहे साटकं म्हणजे क वर अनुस्वार येणार ना? हो, क वर हा, अनुस्वार आहे. साटगं क म्हणजे वर हा, क वरती, क वरती. वस्त्र. हो, हा, वस्त्रा, आपल्या पुस्तकामध्ये वस्त्राची, मिसप्रिंट आहे वस्त्राची असा त्याचा. साटक म्हणजे वस्त्राची. वस्त्र, हा, साटकं म्हणजे वस्त्राची, साटको म्हणजे हे नाम आहे. हा, साटको म्हणजे एक कपडा, नुसता कपडा म्हणायचा आहे तर ते हा. साटको झालं. कपडे म्हणायचं असतं तर साटका म्हणलं असतं तिने. हा. हा, हो आणि हो, साटकं म्हणजे बरोबर. कपड्याची असं. तर ते विभक्तीचे प्रत्यय लागतात, मग हम्म. त्यामुळे त्या शब्दाचे अर्थ बदलतात. नाही सर, आपल्या पुस्तकात मिसप्रिंट आहे, ट हा वर अनुस्वार गेलेला आहे हा, म्हणून नाही म्हटलं. ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. हो.
आपण पुस्तकाचे करेक्शन्स दिलेले आहेत, पण त्यांनी ते प्रत्येक वेळेस आहे ना अर्धे करेक्शन्स करतात आणि अर्धे तसंच सोडून देतात. प्रत्येक वेळेस त्यांना द्यावं लागतं. आता हळूहळू आहे ना ते मग पूर्ण फुल प्रूफ होऊन जाईल पुस्तक. पुढे चालूया. 12वी गाथा. आता हे ना मागचं जे वाक्य होतं त्याचेच पुढे हे आहे. जसं बघा इथे, जर दुःखाला भीतोस व जर तुला दुःख अप्रिय आहे तर काय? तर तर मग उघडपणे वा गुप्तपणे पापकर्म करू नकोस, असं ती त्याला सांगते. मा कासी पापकं कम्मम आवी वा यदि वा रहो सचेच पापकं कम्मं करिस्ससी करोसी वा. मा हे परत हा शब्द आधी पण गेलाय. नकारार्थी वापरतो. मा म्हणजे नको. कासी म्हणजे आकाशी, हाही शब्द गेलेला आहे पूर्वी केलेले. आवी उघडपणे. वा म्हणजे किंवा, मराठीतही आपण वा वापरतो. अथवा म्हणायचा असेल किंवा म्हणायचा असेल तर आपण नुसतंच वा म्हणतो. तसं परत इथे खाली कर इस्ससी आलंय, म्हणजे करशील. इस्ससी हा भविष्य काळातला प्रत्यय लागून. तर मग उघडपणे अथवा गुप्तपणे पाप कर्म करू नकोस. जर तू पाप कर्म करशील अथवा करत असशील. हे पूर्ण एकच वाक्य. म्हणजे जर तू पाप कर्म करत असशील अथवा करत असशील तर मग तू ते करू नकोस. उघडपणे वा गुप्तपणे पाप कर्म करू नकोस, जर तुला भीती वाटत असेल, असं तिला म्हणायचंय. वाक्यरचना थोडीशी अवघड वाटते, पण ती आहे तशीच आहे. आपण ही थोडी बदलू पण शकतो. पण वाक्याची फोडच त्यांनी तशा पद्धतीने केली. अर्ध वाक्य मागे गेलंय. तर आपण पुढच्या गाथेवर जाऊया का? हो हो सर. सर. 13वी गाथा. न ते दुःखा पमुत्यर्थी उपेच्चापि पलायतो सचे भायसी दुःखस्य सचे ते दुःखम्पियं. शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत, जे नवीन शब्द आलेले आहेत त्यांचे.
जर तू पाप कर्म करत असशील किंवा केले असतील तर पळून जाऊ म्हटले तरी तुझी दुःखापासून सुटका नाही, असं ती म्हणते. यातलंही अर्ध वाक्य मागे गेलंय आणि अर्ध वाक्य इथे आलंय. जर तू दुःखाला भीतोस व जर तुला दुःख अप्रिय आहे. सर झालंय सर. हो, पुढची गाथा बघू. आता इथे जर तू दुःखाला भीतोस व जर तुला दुःख अप्रिय आहे तर काय करायचे ही ती पुढच्या गाथेमध्ये सांगते. 14व्या गाथेमध्ये उपेहि शरणं बुद्धं धम्मं संघंच तादीन समाधियाहि शीलानि तं ते अत्थाय हेहिति. उपेही म्हणजे काय, प्राप्त कर. उपेती हा मूळ शब्द आहे. उपेती त्याचं उपेही केलंय म्हणजे प्राप्त कर. तादी गुणवत्ता, बुद्धं धम्मं संघंच म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ असं त्याचा अर्थ आहे. बुद्ध धम्म आणि संघ. बुद्धं धम्मं संघंच. म्हणजे बुद्धाला, धम्माला आणि संघाला असं लिहायचं ना अर्थ पुढे. हो हो.
बुद्ध धम्म आणि कोणत्याही परिस्थितीत समता ढळू न देणाऱ्या म्हणजे गुणवत्ता असलेल्या अशा संघाला शरण जा असं ती सांगते. पंचशील ग्रहण कर. शीलानी म्हणजे शील ग्रहण करायला सांगते. शीलानी म्हणजे अनेक शील ग्रहण करायचे. म्हणजे आता तो गृहस्थ आहे म्हणजे त्याला पंचशीलच ग्रहण करायला लावणार आहे. तेच तुझ्या कल्याणाचे होईल. तंग ते अथाय हेही ती. आधी तिने त्याला वाईट चालीरीतीपासून किंवा चुकीच्या चालीरीतीपासून दूर केलेला आहे. जेव्हा तो त्या चालीरीतींपासून दूर झाला तेव्हा त्याला पंचशील ग्रहण करायला लावलेलं आहे. म्हणजे बुद्ध धर्मात पाचारण केलेलं आहे त्याचं. आणि अशा प्रकारे त्याचं प्रबोधन झालं आहे. त्याला उपदेश करून झाल्यानंतर आता तो काय म्हणतो ते आपण बघू. आता हे जे वरती वाक्य आहे दिलेलं, उपेही शरणं बुद्धं धम्मं संघंच तादीनं समाधियाही शीलानि तं ते अथाय हेही ती. आता हे वाक्य जसं आहे तसं पुढे आलेलं आहे. परंतु आता हे कसं आहे की त्याला उपदेश करण्यासाठी आहे आणि तिथं तो त्याचा स्वीकार करतो आहे. दोन्ही वाक्य अगदी सेम आहे. थोडासा फरक केलेला आहे त्या वाक्यामध्ये. आपण ते बघू. पुढे जायचं का? हो सर. बघा आता त्याच वाक्याला थोडासा बदल केलाय त्यांनी. हम्म. आता उपेही होतं तिथे आता उपेमी झालंय. म्हणजे उपेही हा तिथे त्याला उपदेश केलेला होता. इथे आता त्याने स्वीकार केलेला आहे. उपेमी शरणं बुद्धं धम्मं संघंच तादीनं समादियामी शीलानि तं मे अथाय हेहि ती. उपेहीच उपेमी झालं इथे. समाधियाहीच समाधियामी केलंय. म्हणजे आता मी करतोय. आणि तंग ते च्या ऐवजी तंग मे झालंय. एवढाच बदल. म्हणजे हा आता तिथे उपदेश केलेला होता त्याला आणि इथे त्याने स्वीकार केलेला आहे. मी बुद्ध धम्म आणि कोणत्याही परिस्थितीत समता ढळू न देणाऱ्या म्हणजे गुणवत्ता असलेल्या अशा संघाला शरण जातो. पंचशील ग्रहण करतो. हेच माझ्या कल्याणाचे होईल असं तो म्हणतोय. पुस्तकात समाधी याहीच झालेले आहेत तर मी पाहिजे ना सर मग हो समाधी आम्ही. हो ते समाधी ही आहे ना, ते पहिल्या याच्यामध्ये होतं. 13व्या गाथेमध्ये आपलं 14व्या गाथेमध्ये होतं. समाधी याही
हे 14व्या गाथेत आहे आणि 15व्या गाथेमध्ये समाधियामी आहे. म्हणजे पुढच्या गाथेत लगेच समाधियामी आहे. गाथांना नंबर दिलेले आहेत की नाही पुस्तकात मला काही बघावं लागेल, पण नंबर दिलेले नसतील तर ज्या वाक्याची सुरुवात उपेहिनी झालेली आहे त्याचं समाधियाही झालेलं आहे आणि ज्याची सुरुवात उपेमीने झालेली आहे त्याने समाधियामी. आपण पंचशील म्हणताना म्हणतो ना समाधियामी, म्हणजे मी शरण जातो असं. समाधियाही म्हणजे तू शरण जा असं. सर हो हॅलो हो बोला मॅडम. उपे ही शब्द आहे ना, हो. तर त्या दिवशीच भालशंकर सरांनी व्याकरण शिकवलं ना, हो भालशंकर सरांनी, हो तर आद्यार्थाचे वाक्य आद्यार्थ आणि विद्यार्थ शिकवलं ना, हा हो. तर मला असं इथे उपे तो ही आता ही जो प्रत्यय आहे ही तो प्रत्यय आज्ञार्थाचा आज्ञार्थामध्ये पश्चिम आज्ञार्थामध्ये पुरुष हॅलो हा तो अज्ञार्थ हॅलो येतो बरोबर. सर बरोबर ना. हो हो हा. म्हणूनच ना तो म्हणजे समाधी पुरुष याही म्हणजे काय, तू शरण जा म्हणजे आज्ञा केली तिने यात आज्ञा हा केली आहे पुंडलिकेने. आणि इथे याने सांगितलं समाधी यामी म्हणजे मी शरण जातो, त्याने स्वीकार केलाय त्याचा हा असं. हो सर. तर व्याकरणाच्या दृष्टीने ही आणि मी मधला फरक समजतो याच्यात है ना. हो ओके. तसंच इथे उपेही आणि उपेमी पण झालेलं आहे. उपेही म्हणजे प्राप्त कर असं झालं आणि उपेमी म्हणजे प्राप्त करतो असं. आज्ञार्थ बरोबर तुम्ही म्हणाल. झालेले आहे सर. हो. आता आपण शेवटची गाथा बघूया. आता तो ब्राह्मण काय म्हणतोय बघा. ब्रह्मबंधू पुरे आसे अज्जम ही सच्च ब्राह्मणो ते विज्जो वेद संपन्नो सोत्तियो जम्ही नातको ते. ब्रह्मबंधू ब्रह्मबंधू म्हणजे काय, ब्राह्मणाचा नातेवाईक होतो आतापर्यंत. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जन्माने मी ब्राह्मण होतो पण आता मी खरा ब्राह्मण झालेलो आहे. भगवान बुद्धांनी ब्राह्मण या शब्दाचा अर्थ दिलेला आहे की ब्राह्मण म्हणजे कसा असतो, ब्राह्मण कसा विद्वान किंवा ज्यांनी सगळं काही सोडून दिलेलं. आपण याच्या थेर गाथेच्या वेळेस बघितलं की भगवान बुद्ध ब्राह्मणाच्या बाबतीत काय म्हणतात, तसा तो म्हणतोय आतापर्यंत मी ब्राह्मणाचा नातेवाईक होतो म्हणजे ब्राह्मण कुळात जन्म झाला म्हणून मी ब्राह्मण होतो असा त्याचा अर्थ. पण आता काय झालंय, मी सच्चा ब्राह्मण झालेलो आहे. मी पूर्वी नाममात्र ब्राह्मण होतो, आज मी खरा ब्राह्मण झालो आहे. 3 विद्या जाणणारा, वेद संपन्न. आता इथे आणखीन एक, आपण आपल्याला माहिती की 4 वेद आहेत म्हणून, परंतु इथे आपल्याला 3च वेद समजतात. वेद संपन्न, श्रोतीय. श्रोतीय म्हणजे ऐकण्यालायक, की लोक मला आता ऐकू शकतात, मी लोकांना प्रवचन देऊ शकतो आणि ते ऐकण्यालायक असू शकतं. म्हणजे मी खरंच बोलेल जे काही बोलेल ते असा. आणि मी स्नातक आहे म्हणजे मी आता खरा ग्रॅज्युएट झालो आहे.
तर अशा सर प्रकारे चमीचा अर्थ काय आहे? च च अंभी च मी म्हणजे च म्हणजे आणि म्हणजे आणि झालो असं, आणि आहे किंवा आणि झालो, आणि आहे. इथे आहे ना श्रोतीय आणि स्नातक आहे, तर ते आणि आहे याला एकत्र करून तो चंभी हा शब्द झालेला आहे. पण गाथेमध्ये किंवा कवितेमध्ये शब्द इकडे तिकडे फिरवलेले असतात, ते एकत्र आपल्याला करावे लागतात, की योग्य शब्द योग्य ठिकाणी ठेवावा लागतो. त्याला ताल सूर असं काहीतरी येण्यासाठी ते शब्द इकडे तिकडे फिरवलेले असतात. तर तो म्हणून तर चंभी हा शब्द च आणि आहे असा एकत्र करून तो इथे आलेला आहे. तर तीन विद्या जाणणारा वेद संपन्न श्रोतीय आणि स्नातक आहे असं. तर तो आणि आहे हा शब्द तो एकत्र आलाय तिथे. आणि अशा प्रकारे पुन्हा थेरी गाथा संपलेली आहे. आपण दोन्ही थेर गाथा आणि थेरी गाथा संपवलेल्या आहेत. आता आपण जरा धड्याखाली असलेल्या प्रश्नांकडे वळूया. लिहून झाला असेल तर हा स्लाइड शो बंद करू का मी? झालेलं आहे सर. ठीक ते आहे, करा मग सर तो. हा बंद करतो आणि धड्याखाली जे प्रश्न उत्तर आलेले ते बघू आपण. तर हे बघा, प्रश्न अशा प्रकारे धड्याखाली विचारलेले आहेत. थेरी गाथा कोणत्या पिटकामध्ये आढळतात? सोपा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर द्यायचे. थेरी गाथा सुत्त पिटकामध्ये आढळतात. थेर व थेरी शब्दाचा अर्थ सांगा. तर तो मी स्लाइड मध्ये सुरुवातीलाच दाखवला होता. थेर म्हणजे वृद्ध पुरुष आणि थेरी म्हणजे वृद्ध स्त्री. थेर हा पुल्लिंगी शब्द आहे. माईक चालू आहेत लोकांचे, माईक बंद करा. थेर हा पुल्लिंगी शब्द आहे. थेर या शब्दाचा अर्थ वृद्ध पुरुष असा होतो आणि थेरी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. थेरी या शब्दाचा अर्थ वृद्ध स्त्री असा होतो. तर थेर गाथेवरती हे दोनच प्रश्न तिथे आलेले आहेत. शो गेला काय? आता खाली बघा, मल्टिपल चॉईस आहे. सुनीत थेर गाथा कोणत्या ग्रंथात आहे? खाली खाली उत्तरही दिलेले आहेत. एक उत्तर निवडायचं आहे. तर अर्थातच सुनीत थेर हे थेर गाथेमध्ये थेर गाथा. हा. थेर व थेरी गाथा कोणत्या निकायामध्ये आहेत?
खुद्दक निकाय. हा, खुद्दक निकाय. अगदी बरोबर, खुद्दक निकायामध्ये आहे. पण उत्तर लिहिताना थेर व थेरी गाथा खुद्दक निकायामध्ये आहे असं, किंवा टिक करायचं असेल तर टिक करायचं. पण जर लिहायचं असेल तर हे पूर्ण वाक्य लिहायचं. थेर व थेरी गाथा खुद्दक निकायात आहे. 8 व 9 क्रमांक पण टाकावा लागेल का? हम्म? 8व्या आणि 9व्या क्रमांकावर आहेत वगैरे. नाही नाही, आता नुसतं लिहा 8वा जे ग्रंथ जे 9वा ग्रंथ असं नको ना? काही गरज नाही, काही गरज नाही. ओके ओके, थँक्यू सर. आता सर सुन सर हा हा एका वाक्यात उत्तर द्यामध्ये तुम्ही विचारलं हो थेरी गाथा कोणत्या पिटकामध्ये आढळतात, तर हा. तुम्ही उत्तर सांगितलं फक्त सुत्त पीठ म्हणजे थेरी हो, गाथा फक्त पिटक सुत्त विचारलेलं आहे. पिटका. हो, एका वाक्यात पण मग असं लिहिलं द्यायचं. तर हा, पूर्ण लिहिलं तरी चालेल. थेरी ओके. गाथा सुत्त पिटकाच्या पिटकाची खुद्दक निकायामध्ये असं पण आढळतात. चालेल ना सर? हा, असं लिहिलं तरी चालेल. हा. ओके. सुत्त पिटकाच्या खुद्दक निकायामध्ये आढळतात असं लिहिलं तरी चालेल. ते जास्त चांगलं संयुक्तिक ठरेल. पण असं जरी लिहिलं की सुत्त पिटकात आढळतात तरी चालेल. आपण शक्यतो जास्त व्यवस्थित लिहिलेलं बरं असतं. जास्त ज्याच्यात जास्त देता येईल. सुनीत थेराविषयी धम्माच्या अनुषंगाने वर्णन करा. हे आपण काल बघितलं. काल वर्णन की काय वर्णन करायला पाहिजे, मी काल तुम्हाला सांगितलं. तर तशा पद्धतीने आपल्या भाषेमध्ये काहीतरी तुम्ही त्याच्यावरती निबंधच लिहून काढा आणि त्याचा चांगला रट्टा मारा. रट्टा मारा म्हणजे ते पुन्हा पुन्हा लिहून काढा. लिहिण्याची प्रॅक्टिस होईल, लक्षातही राहील आणि त्याच्यात जे आठवेल ते लिहायचं पुढे. धम्माच्या अनुषंगाने वर्णन करायचं आहे थेराविषयी. तर तसंच पुन्हा थेरीच्या बाबतीतही तसंच लिहून काढायचं. जसं सुनीत थेराच्या बाबतीत आपण लिहिणार आहोत तसं पुन्हा थेरीच्या बाबतीत लिहायचं. पुन्हा थेरीतील बोध सांगा. बोध काय आहे, तर आपल्या ज्या परंपरा आहेत, परंपरेनुसार आपण काय करतो की आपल्या काहीतरी चुकीच्या चालीरीती किंवा आपण चुकीच्या चालीरीती पाळत असतो. मग त्या कोणत्या कोणत्या चालीरीती पाळत असतो, तर जसं आता त्यांनी सांगितलं की पाण्यात आंघोळ केल्याने पाप वाहून जातं, पुण्य लाभतं नदीमध्ये केल्याने. परत काही लोकांचं तर असं आहे की काही विशिष्ट नदीमध्ये केल्याने जास्त पुण्य लाभतं. जसं गंगेमध्ये आंघोळ केली तर जास्त पुण्य लाभेल, त्याच्या खालोखाल गोदावरीमध्ये केलं तर थोडंसं कमी पुण्य लाभेल पण लाभेलच. त्यातही परत जर ते काय असतं, दर 12 वर्षांनी येतं सिंहस्थ, नाशिकमध्ये सिंहस्थ येतं नाही का. तर तसं कुंभमेळा. हा, कुंभमेळा. कुंभमेळ्याच्या वेळेस काय होणार आहे, तर कुंभमेळ्यात कुंभमेळा. हो, बरोबर बरोबर. तर त्याच्यामध्ये आंघोळ केल्यावरती तर अधिक खूपच जास्त पुण्य लाभतं, असं काहीतरी आपल्या चुकीच्या हे असतात, समजुती असतात. तर ह्या समजुती ना हे करताना पुन्हाने कशा पद्धतीने त्याचं खंडन केलेलं आहे, की जर तसं असतं तर मग काय काय झालं असतं. तिने जसं सांगितलेलं आहे की पाण्यात राहणारे मासे आहेत, बेडूक आहेत, कासव आहे किंवा मगर आहे, यस, हे सुद्धा त्यांच्या याच्यातून पापकर्मातून मुक्त झाले असते. किंवा कोणी खून करणारा असेल, खाटीक वगैरे असे लोकही यांनी आपलं काम कुकर्म केलंच असतं आणि नंतर संध्याकाळी जाऊन आंघोळ केलं असतं किंवा रोज सकाळी जाऊन आंघोळ केली असते पाण्यामध्ये आणि दुःखातून मुक्त झाले असते. तर परंतु असं होत नसतं. बरं, त्याचबरोबर तिने या गोष्टीचं खंडन करताना सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे पाप वाहून जातं त्याप्रमाणे पुण्य सुद्धा वाहून जाऊ शकतं. तर ही जी गोष्ट, अशा प्रकारच्या गोष्टी पुन्हा थेरीमधनं आपल्याला काय काय समजल्या ह्या व्यवस्थित सांगायच्या आहेत. पुन्हा विषयी माहिती सांगायची आहे की पुन्हा कशी होती काय, ते मला वाटतं पुढचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे त्याच्यावरच. थेर व थेरी गाथेवर विस्तृत समीक्षा करा. याच्यामध्ये आपण सांगू शकतो थेर आणि थेरी गाथेवरती विस्तृत समीक्षा करताना काय करायचं की आपल्याला
थेरी गाथा कुठली दिलेली आहे, थेर गाथा कुठली दिलेली ती सांगायची. त्यानंतर ते कुठे आलेले आहे त्याचं स्थान सांगायचं, त्रिपिटकामध्ये स्थान काय आहे ते दाखवून द्यायचं. आणि त्यानंतर मग थेर गाथेमधून आपल्याला काय समजतंय, की जसं मी पूर्ण त्याच्याबद्दल सांगितलं होतं, की आपण की त्यावेळेस वर्णव्यवस्था कशी असावी हे समजतंय आपल्याला, की थेर गाथेमध्ये थेर स्वतःला नीच जातीचा म्हणतायत, त्याच्या मनावरती किती परिणाम झालेला आहे, की तो स्वतःला नीच जातीचा म्हणून घेतोय. तर तो स्वतःला नीच जातीचा का म्हणून घेत असणार आहे, कारण त्याच्या मनावर ह्या गोष्टी बिंबवल्या गेलेल्या आहेत वगैरे. तर हे जसं मी त्यावेळेस वर्णन केलेलं होतं, तर तशा प्रकारे एक एक गोष्ट आपण त्याच्यामधून काय समजते ती दाखवायची आहे. आणि मग त्यातून आपल्याला काय शिक्षण मिळालं, एज्युकेशन काय मिळालं, की काय केल्यावर काय होत असतं. मग बुद्ध धर्माचं मग पंचशिले भगवान बुद्धांनी जे उपदेश केलेले आहेत, शील पालन करायला सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे काय कशा पद्धतीने होईल वगैरे, असा दीर्घोत्तरी प्रश्न फार फार तर 1.5 पान भरेल एवढा लिहायचा. 1.5 ते 2 पान, जास्त 2 पानापेक्षा जास्त लिहायचा नाही तो. ते पण एकदम अप टू डेट लिहायचा तो, की थेअरी गाथेवरनं आपल्याला काय लक्षात येते आणि थेर गाथेवरून काय लक्षात येते. आणि हे जे सर्व प्रश्न आहेत ना, हे एकमेकांशी जुळालेले आहेत. म्हणजे एका प्रश्नामध्ये जे उत्तर येईल त्यातलाच काही भाग दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सुद्धा येऊ शकतो. थेर व थेरी गाथेतील पुरुष व स्त्री जीवनावरील प्रकाश टाका. तर आपण पाहिलं, आता पुन्हा थेरी वरून बघितलं की स्त्री जीवनावरती काय प्रकाश आहे. तर स्त्रियांना स्त्रियांनी जी कामं करायची असतात तीच कामं ती करताना दिसते, जसं पाणी भरणे, किंवा तिला जेव्हा हे करायचं होतं, काय म्हणतात त्याला, अं, अं, बुद्ध धर्मामध्ये प्रवेश करायचं तिला, प्रवचन. हा, तिला गृहत्याग करून तिला हे करायचं होतं, त्यावेळेस तिला परमिशन घ्यावी लागलेली होती, आपल्या कुटुंब प्रमुखाची परमिशन घ्यावी लागलेली होती वगैरे या गोष्टी. तर स्त्री जीवनाविषयी आणि पुरुष जीवनाविषयी आपल्याला काय लक्षात येतंय तिथे, ते आपल्याला जे वाटेल ते आपल्या भाषेमध्ये लिहून काढायचं सरळ सरळ. तर अशा प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरं तयार करा. जे आपण शिकलेलो आहे त्याच्यावरूनच जे इथे बोललं जातं तेच त्यालाच तुम्ही थोडंसं अजून मोठं वगैरे करून तुमच्या भाषेमध्ये काय तुम्हाला अजून वाटतंय, कारण मी जे सांगतोय तुम्हाला एखाद्या वेळेस त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने सांगता येत असेल, तर जे सांगायचं असतं तेच लिहून काढायचं आहे कागदावरती. आणि लिहिण्याची भरपूर प्रॅक्टिस करायची, कारण लेखी परीक्षा आहे. सर, हो मॅडम बोला. हॅलो, हो ऐकतोय तुम्ही मी. आता म्हणालात मी पण सांगू शकता हो असं. तर हो पुन्हा असं म्हणू शकतो का आपण की तिला नाईलाज म्हणजे तिचं ते आवडीचं काम नव्हतं, किंवा तिला ते थंड पाण्यात उतरायला लागत होतं, कारण पाणी हो भरणे हे तिचं काम होतं. ती दासीची मुलगी हो अगदी बरोबर, तुम्ही म्हणून बरोबर तिला म्हणता. पाणी भरणे हे तिच्या मनाविरुद्ध ते करायला लागत होतं, म्हणून मनाविरुद्ध ती करावं त्या लागेल. ब्राह्मणाला असं. हो तर हे अगदी आपण बरोबर. तिला हा, तर हेच ओके. ह्याच गोष्टी अशाच लिहायच्या, बरोबर म्हणालात तुम्ही, की तिला तिच्या मनाविरुद्ध ते करावं लागत होतं, तिची इच्छा नव्हती. हो सर. ओके सर. तर अशा प्रकारे आपल्या ह्या दोन्ही गाथा संपलेल्या आहेत. प्रश्नांची उत्तरं तयार करा. आणि तुम्हाला आणखीन विद्यापीठाच्या वतीने अजून 4 प्रश्न देण्यात येणार आहेत, आणि त्याही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहावी लागणार आहेत आणि पाठवावी लागणार आहेत स्कॅन करून. तर ते सर आपल्याला सांगतीलच कुठले प्रश्न असतील, काय असतील. ते अद्याप काही विद्यापीठाने आपल्याला दिलेले नाहीत, आणि ते विद्यापीठाच्या साईटवर पब्लिश करतात डायरेक्ट.
तूर्तास गेल्या वेळेस जे प्रश्न दिलेले होते त्यांनी ते प्रश्न पाठवता येत असतील म्हणजे सर असतील. हा हा हो कांबळे साहेब बोला. हाजिरी टाकायची होती सर. अरे हा ठीक आहे मी टाकतो हा. हे सर्व करताना आहे ना त्या गोष्टी राहून जातात. कधी रेकॉर्डिंगच राहते कधी आवाजच राहून जातो असं काही ना काही होतच राहतं. ठीक आहे मी हजेरीची लिंक टाकलेली आहे आपल्या चॅट बॉक्समध्ये तर तिथून हजेरी लावून घ्या. पुढचा क्लास कधी होईल हे भालशंकर सर आपल्याला सांगतील. कदाचित आता क्लासची संख्या वाढवावी लागेल आपल्याला तर ते त्याप्रमाणे सूचना करतीलच. शिवाय काल त्यांना क्लास घेता आला नाही त्यामुळे ते कदाचित एखादा क्लास उद्या किंवा परवा प्लॅन करतील. तशी आगाऊ सूचना देण्यात येत. तर आपण आता क्लास इथे थांबवूया काय? हो सर. थँक्यू सर. खूप छान लेक्चर झालं. थँक्यू.